शनिवार पेठेतील शिवगंगा संकुलात राहणाऱ्या राजेंद्र वरपे आणि त्यांची मुलगी सिद्धी वरपे यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि ऋतुराज क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांसह मारहाण केल्याचा आरोप करत त्या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल केले होते। एक जबाबदार लोकप्रतिनिधी असलेल्या क्षीरसागर यांच्या या बेजबाबदार वर्तनावर सर्वच स्तरातून टीका होतीये। चित्रीकरणाचे सबळ पुरावे असतानाही माजी आमदार क्षीरसागर आणि अन्य संबंधितांवर गुन्हा का दाखल होत नाही अशी चर्चा होतीये। दरम्यान क्षीरसागर समर्थकांनी राजेंद्र वरपेंवर खासगी सावकारीचा आरोप करत ते कसे चुकीचे वागलेत हे पत्रकार बैठक घेऊन सांगण्याचा प्रयत्न केला। मग राजेंद्र वरपे चुकीचे वागले असतील तर एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून माजी आमदार राजेश क्षीरसागर, त्यांचे कुटुंबीय किंवा ज्यांना वरपेंपासून त्रास झाला असेल ते पोलिसांकडे तक्रार करून न्याय मागू शकत असताना त्यांनी कायदा हातात का घेतला याचं उत्तर मात्र ना स्वतः माजी आमदार राजेश क्षीरसागर देतायत ना त्यांचे समर्थक। ज्यांच्याकडून अपेक्षा आहे ते पोलीस प्रशासनसुद्धा या संदर्भात अजूनही चौकशीच करत असल्यानं या प्रकरणाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान याच चर्चेच्या अनुषंगानं जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असून यामध्ये कोणताही राजकीय दबाव नाही असा खुलासा केलाय। पोलिसांवर कोणाचाही दबाव नाही, अत्यंत निपक्षपातीपणे या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। फक्त कोणीतरी राजकीय पदाधिकारी आहे किंवा कोणीतरी एक शासकीय लोकसेवक आहे यामुळे पोलिसांवर दबाव आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल। जे सत्य आहे या घटनेमधलं ते चौकशी पूर्ण झाल्यावर सगळ्यांसमोर येईल। वरपे कुटुंबियांनी मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज देऊन पोलिसांना तपासात सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलंय। तक्रारदार राजेंद्र वरपे यांना चौकशीसाठी बोलावलं होतं, परंतु ते चौकशीला आले नाहीत। वकिलांसोबतच आपण येत असल्याचं त्यांनी सांगितलं। घडलेल्या प्रकाराबाबत शिवगंगा संकुलातील रहिवाशांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू असून पुन्हा वाद होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं।